हे सगळं तुझ्याशी बोलतोय मंजिरी. रागावलीस का तू माझ्यावर? मगाशी मी बाहेर जे काही बोललो त्यावरून तू आता चिडून दाखवतेस मला. मी तुला हे आधीही सांगितलंय ना मंजिरी. मी दिवसभर ऑफिसमध्ये खूप मेहनत करतो, खूप काम करतो. ते करून मला थकायला होतं. फक्त तुझा आवाज ऐकला, तुला पाहिलं की मला बरं वाटतं. मग मी घरी आल्यावर तू मला समोर दिसावीस असं जर मला वाटलं तर त्यात माझी काय चूक आहे? नाही, चुकलं नाही काही. नाही चुकलं ना काही? मग विषय संपला. हो, मी जाऊ ना आईकडे. मंजिरी, आत्ता तू कबूल केलंस ना की मी ऑफिसमधून घरी आल्यानंतर तू मला समोर दिसायला हवीस, आणि आता लगेच जायच्या गोष्टी करतेस? नाही, मी म्हणत होते की असं काय करतेस तू? अगं आत्ता कुठे आपल्या दोघांना या रूम मध्ये एकत्र राहण्याची परमिशन मिळाली, हो की नाही? आणि आता तू जाणार काही दिवस थांब, मग मी स्वतः तुला सोडून येईन पुण्याला. इतकी सुंदर मुलगी आहे म्हटल्यावर कोणीतरी तिच्या मागे असेलच ना. आता हीच गोष्ट मंजिरीच्या नवऱ्याला कळल्यानंतर तिच्या घरात काय तमाशा होतो ना ते बघायचं. आता मंजिरी बाबत अशा काही गोष्टी त्याच्या कानावर गेल्या की त्यांच्या संसारात संशयाने विष कालवलंच समज.